11 मध्ये आहे, अक्षय तावरे आहे प्लेइंग 11 मध्ये, मंगेश वैती आहे, भूषण गोळे प्लेइंग 11 लिस्ट मध्ये आहे, त्यानंतर कृष्णा गवळी त्यांचा प्लेइंग 11 मध्ये असेल, मोनिल पटेल हा पहिला इम्पॅक्ट प्लेयर, त्यानंतर प्रथमेश मात्रे, फरमान प्लेइंग 11, इरफान प्लेइंग 11 मध्ये असेल, जैद प्लेइंग 11 मध्ये, धीरज प्लेइंग 11 मध्ये आणि केतन मात्रे प्लेइंग 11 मध्ये असेल आणि इतर खेळाडू इम्पॅक्ट असतील करण घनसोलकर, नाझिम गुल्ली आणि तुषार रणदिवे हे सर्व खेळाडू ॲज अ इम्पॅक्ट खेळतील। दोन्ही टीमच्या लिस्ट अपडेट झालेल्या आहेत, चला मॅच सुरू करूया। सामन्याला सुरुवात, तिसरा सामना क्वार्टर फायनलचा, जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाईल। 4.5 लाख प्रेक्षकांनी आतापर्यंत राष्ट्रवादी चषक अंतिम रात्रीच्या खेळाला भेट दिली 70 स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर। 5,80,000 सबस्क्रायबरचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे। मैदानात जरी असाल, मोबाईल जवळ असेल तर लगेच 70 स्पोर्ट्सला सबस्क्राइब करा, कारण फक्त ही स्पर्धा नाही तर अनेक भारतातल्या मोठमोठ्या स्पर्धा तुम्हाला 70 स्पोर्ट्सवर पाहायला मिळतील। फक्त भारतातल्या नाही तर भारताच्या बाहेरच्या देखील फेब्रुवारी महिन्यात, मार्च महिन्यात काही बाहेर देशात देखील स्पर्धा होतात, त्या देखील 70 वर येतील। पहिला बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक आहे, पायाने अडवण्याचा प्रयत्न, कारण तिथे खेळपट्टी आहे, तिथे चांगला प्रयत्न करत असताना अंपायरचा इशारा येतोय, ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल इथे चेक करायचा आहे, टीव्ही अंपायर कडे डिसिजन पेंडिंग। फ्रंट फुट नो बॉल आहे की नाही याची शहानिशा केली जाते, DRS ची मागणी करण्यात आली, अंपायर रिव्ह्यू घेण्यात आलाय। पहिला बॉल फुलर लेनचा पाहायला मिळाला, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न केतन मात्रे त्या ठिकाणावरती होता, त्याने शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला, चेंडूला पायाने अडवलं, जिथे एक धाव सहजरित्या अर्जित करण्यात आली। अकाउंट ओपन केले पहिल्या बॉलवरती महेशने, जिथे ऑफ द मार्क तो पाहायला मिळालाय, अर्थात मॅच चांगली होणार यात ती मात्र शंका नाहीये। डिलिव्हरी, इट्स अ फेअर डिलिव्हरी, योग्य बॉल आहे असं कळवलं जाते टीव्ही अंपायर कडून आणि हो योग्य बॉल आहे। पहिले षटक टाकतोय फरमान, हरियाणा कर्नाल मधून ही स्पर्धा खेळण्यासाठी येतो, यांनी ही स्पर्धा यापूर्वी गाजवलेली आहे। फरमानकडे स्टॉक बॉल आहेत, ज्या बॉलचा वापर करत असताना त्याने अनेक फलंदाजांना इथे अक्षरशः नाचवलंय, ते फलंदाज त्याच्या विरुद्ध अपयशी झालेत, परंतु समोर असेल महेश नानगुडे। उंची लहान आहे परंतु कीर्ती मान आहे या खेळाडूची, सूरज केनेच्या बरोबरीने खेळत असताना। कमी गतीने टाकलेला बॉल बॅकफुटला जाऊन थोडासा पंच केलाय, शॉर्ट कव्हरला एक चोरटी धाव इथे पूर्ण केली जाते। दोन्ही फलंदाजाच्या दरम्यान ताळमेळ चांगला आहे। महेश नानगुडेने देखील छोटे छोटे काही इनिंग इथे पेश केल्या, त्या देखील खूप महत्वाच्या ठरल्यात किंग्स 11 साठी। सूरज केनेने पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेतली होती, तदनंतर महेशचा आपण पाहिला ना फ्रंट फुटला हलक्या हाताने स्टीअर केलं होतं, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, आणि पहिल्या बॉलवरती त्याने सिंगल घेतल्यानंतर आत्मविश्वास भरी ही सिंगल म्हणता येऊ शकते। फरमान, ओहो कमी गतीने, याच स्टॉक बॉलचा मी मगाशी उल्लेख करत होतो। जर प्रेक्षकांना माहिती असेल, मी पहिल्यांदाच बोललो होतो की याच्याकडे एक स्टॉक बॉल आहे, तो कमी वेळेला वापरतो परंतु हा टाकतो ऑफ कटर, ज्या बॉलवर तो फक्त बोट फिरवतो आणि बोट फिरवल्यानंतर बॉल कमी गतीने जातो थेट विकेट कीपरच्या हातामध्ये। सूरजला थोडंसं चकवलं या बॉलने। 3 बॉलचा खेळ संपलाय, 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2 धावा। सूरज केने भन्नाट फॉर्म मध्ये सध्या हा खेळाडू। फुलर लेनचा बॉल होता, खोदून काढलाय सूरजने, सिंगल इथे कंप्लीट होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये, वेगाने जातोय स्वतः गोलंदाज फरमान त्या बॉल पर्यंत। डेडिकेशन, कमिटमेंट, या स्पर्धेमध्ये हे खेळाडू दूरवरून स्पर्धा खेळण्यासाठी येतात, त्यावेळेला 100% एफर्ट देतात। स्नेची 100% एफर्ट या फरमानचे ही देखील पाहायला मिळतात, त्याची नाना रूपे इथे अभिट करून जातील, कारण पहा प्रत्येक चेंडू हा वेगळ्या धाटणीचा टाकलाय। सूरज केनेला पहिला बॉल टाकला उजव्या एसीच्या बाहेर, तदनंतर बॅकअप द लाईन पाहायला मिळाला, तदनंतर त्याचा मेन स्ट्रेंथ जो चेंडू आहे वळवण्यामध्ये तो तितकासा यशस्वी राहिला, केवळ 3 धावा फलकावरती आहेत, सुरुवात चांगली झाली आहे। खेळाडूचा स्टान्स पहा, काय दृश्य होतं 70 ने टिपलेलं, थोडासा रनअप मध्ये व्यत्यय। महेश नानगुडे टिपिकल लेदर क्रिकेटर कसा उभा राहतो, कशा पद्धतीने बॉल वर नजर ठेवतो, बॉल रिलीज करत असताना शेवटपर्यंत कशी त्याची नजर राहते, या सर्व गोष्टी इथे दिसत आहेत। पहा ऍक्शन तुमच्या स्क्रीनवर आहे या खेळाडूची।
महेश नानगुडेसाठी हा वाईड यॉर्कर, स्वतःसाठी जागा बनवायची होती, कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न महेश नानगुडेचा, मात्र बीट होतोय, सरळ चालला विकेट कीपरच्या हातामध्ये, डॉट बॉल. कौतुक करावं लागेल पहिल्या षटकामध्ये. पाहू शकता आपण प्रत्येक बॉल वेगवेगळ्या धाटणीचा, वेगवेगळ्या शैलीने, किंबहुना प्रत्येक चेंडू या टप्पा बदलण्यामध्ये तितकासा यशस्वी राहिला गोलंदाज. फरमानचं कौतुक करायला हवं. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न महेश नानगुडेने केला, यष्टिरक्षकाचा भेद चेंडूने घेतलाय. या पहिल्या षटकामध्ये, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल समाचार तितकासा घेता आलेला नाहीये. अभिप्रेत असेल षटकार कधी येतील, चौकार कधी येतील हे पाहणं. कव्हर्स डीप मध्ये, मिड विकेट डीप मध्ये, क्षेत्ररक्षण बदललंय आणि कमी गतीने पुन्हा एकदा कटरचा वापर. लेफ्टी बॅटरसाठी लेग कटर पडल्यानंतर बाहेर होत जातोय. तसा पाहिला तर या राईट आर्म सीमरचा हा ऑफ ब्रेक बॉल आहे, परंतु लेफ्टी बॅटर खेळतो त्याच्यासाठी लेग कट होऊन सरळ बाहेर निघतोय आणि इथे विकेट कीपरचा वेध घेतला जातोय. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 3 किंग्स 11. अच्छा, या रजनीमधील, शेवटच्या रजनीमधील हे महत्वपूर्ण षटक म्हणता येऊ शकेल, कारण केवळ धावा 3 आल्यात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा देत विकेट जरूर प्राप्त केला नसेल, परंतु फलंदाजांना शांत ठेवलंय हे निश्चितच म्हणावं लागेल फरमान खानच्या या षटकाने. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. टॉस हरल्यानंतर प्रथम बॅटिंगसाठी किंग्स 11 या टीमला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राष्ट्रवादी चषक करंडक आलेले आहेत या स्पर्धेचे. सर्वांच्या नजरा त्या ट्रॉफीवर आता आहेत. काय ट्रॉफीज दिसत आहेत, सुबक, रेखीव, प्रतिम, डोळ्यांचं पार न फेडणाऱ्या या ट्रॉफीज. राष्ट्रवादी चषक या ट्रॉफीसाठी संघर्ष सुरू आहे. विजेता संघ कोणता, उपविजेता संघ कोणता. 10 लाख रुपयाचं पारितोषिक, उपविजेत्यासाठी 5 लाख रुपये पारितोषिक. 5,79,040 सबस्क्रायबर पूर्ण झालेत. 1000 करायचे आहेत, 900 अजून पाहिजेत. फटाफट सबस्क्राईब करा 7070 स्पोर्ट्सला. यस, लगेचच 150च्या वर आकडा चाललाय, 200 पर्यंत पोहोचलाय. आता फक्त 800 राहिलेत. सर्व सबस्क्रायबरचं मनपूर्वक आभार. सर्वांचं स्वागत आहे 7070 फॅमिलीमध्ये. पहिल्या षटकानंतर धावा आहेत स्कोर बोर्डवर 3. 270 पर्यंत पोहोचलाय हा आकडा. हळूहळू 500 गाठेल. 500च्या नंतर 5,80,000 होतील. या सर्व सबस्क्रायबरचं मनपूर्वक आभार 7070 स्पोर्ट्सच्या वतीने. एक फॅमिली बनते. इरफान मलिक फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न करत असताना डीप मध्ये फिल्डर आहे, त्याला थोडीशी हुलकावणी दिली, परंतु चांगलं बॅकअप तिथे धाव मिळताना दिसेल. इरफान मलिक याही गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये चांगली छाप सोडली आहे. चांगला गोलंदाज आहे. सुरुवात त्याची पहिल्या बॉलवर सिंगलने झाली आहे. प्रभावी मारा करण्यामध्ये नेहमीच सक्षम राहणारा गोलंदाज इरफान मलिकला आपण पाहतोय. सातत्यपूर्ण खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळणं किंबहुना वाईड यॉर्कर हे त्याच्या भात्यामध्ये असणारे प्रमुख अस्त्र राहिले आहेत, परंतु अगदी त्याच वेळेला चेंडू वळवण्यामध्ये तितकासा तो सक्षम राहिलाय. केवळ 4 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र गिअर बदलावा लागणार आहे, जिथे या दुसऱ्या षटकामध्ये धावांची लयलूट करणं गरजेचं राहणार आहे. सलमान शेख नंतर फायपर घेणारा इरफान मलिक हा दुसरा गोलंदाज ठरला होता या स्पर्धेमध्ये. LK स्टारच्या विरुद्ध कारनामा केला होता याने. चांगला फटका, डीप मध्ये फिल्डर आहे, प्रेक्षक बनून राहील. बॉल सीमारेषा पलीकडे. महेश नानगुडेच्या बॅट मधून अखेर धावांची कोंडी फोडली. येतोय षटकार. प्रतीक्षा होती एका मोठ्या स्ट्रोकची आणि तो आलाय महेश नानगुडेच्या बॅट मधून. ऑन साइडला केवळ दिशा दिली ऑन साइडला आणि एक चांगला स्ट्रोक म्हणता येईल. 6 धाव संख्या, जिथे हा एक संघर्षाचा शंखनाद करणारा या षटकारानं धावफलकावरती धावा सध्या घडीला 10 पाहायला मिळतात. 10 धावा, मॅजिकल फिगर, 10 विदाउट लॉस. टीम किंग्स 11 इम्प्रेस केले. किंग्स 11 ज्या पद्धतीने त्यांचाही प्रवास राहिला या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी हा संघ खेळला. शेवटच्या मॅच मध्ये गावदेवी गावठाणचा पराभव केला. पवन केनेची ती इनिंग आठवा. त्याच्या अगोदर चांगला खेळ दाखवला किंग्स 11ने. रॉयल स्टनरच्या विरुद्ध सलमान शेखने 5 विकेट घेतल्या. त्यांचाही प्रवास या स्पर्धेमध्ये खूप चांगला प्रेक्षकांनी पाहिलाय. दिल्ली धमाकाच्या विरुद्ध ते हारले, कारण त्या मॅच मध्ये करण अंबालाने 23 केल्याने 4 विकेट घेतल्या होत्या किंग्स 11च्या. परंतु त्याच्यानंतर किंग्स 11 संघ हारलेला नाहीये. तेही चांगले लढलेत. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत दादा सपकाळ PCMC, NB अवध 11 पुणे. आई संघ चांगला खेळलाय. फुलर लेनचा बॉल होता, मिड ऑफ आहे, 30 यार्ड वर्तुळात. खराब फिल्डिंग. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे आणि येतोय हा चौकार. पूर्वार्धामध्ये केलेल्या चुका उत्तरार्धामध्ये धावांचा पाठलाग करत असताना निश्चितच अंगलट येऊ शकतील. क्षेत्ररक्षक कृष्णा गवळी त्या ठिकाणावरती होते.
अगदी चुकीच्या पद्धतीची पकड या ठिकाणी पाहायला मिळाली. चेंडूने काटा बदलला आणि तदनंतर मिळणाऱ्या या 4 धावा धावफलकावरती धावा आहेत त्या 14. प्रशांत दादा सपकाळ, PCMC, NB अवध, धनकवडी पुणे या संघाचा प्रवास 2 सामने यांनी सलग जिंकले. इरफान मलिकने पहिल्याच मॅच मध्ये 5 विकेट आणि दुसऱ्या मॅच मध्ये इराकी 11च्या विरुद्ध केतन मात्रेने 42 धावा केल्याने सामना जिंकून दिला. त्यांचाही प्रवास चांगला राहिलाय. मजा येईल या मॅच मध्ये. बॅकफुटला जात असताना स्लॅश करायचा होता, बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. महेश नानगुडेच्या बॅट मधून एक षटकार, एक चौकार नक्की आलाय. अजून धावांची अपेक्षा वाढली आहे किंग्स 11 साठी. यस, दिल मांगे मोर आपण नेहमी म्हणत असतो. एक षटकार आल्यानंतर असं वाटतं की जिथे अजूनही काही धावा यायला हव्या. एक नशिबाचा चौकार जरूर मिळाला या षटकाच्या दरम्यान. 11 धावा खर्च केल्यात इरफान मलिकने. धावफलकावरती धावा आहेत त्या 14. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. परफेक्ट यॉर्कर, क्रॉस बॅटे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. त्रिफळा उद्ध्वस्त होतोय आणि बरोबर यष्ट्यांचा वेध घेतला जातोय. महेश नानगुडे, पहिला धक्का बसतोय टीम किंग्स 11 ला. महेश नानगुडेचं फर्निचर डिस्ट्रॉय केलं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. बॅकफुटला आले होते आणि ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नामध्ये इथे बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतत असताना 14 ला एक महत्वपूर्ण सफलता इथे प्राप्त झाली आहे. कारण जी कोंडी फोडली असंच म्हणता येईल. एक मोठी भागीदारी इथे उभी राहते काय असंच वाटत होतं. या षटकामध्ये धावा देखील आल्या होत्या 11, परंतु अशा परिस्थितीमध्ये इथे विकेट प्राप्त केली आहे. विशाल शहा फलंदाजीसाठी जाईल का? कारण स्क्रीनवर तर विशाल शहाचं नाव आहे, परंतु सूरज केनेच्या बरोबरीने यस विशाल शहा आता मैदानाच्या आतमध्ये येतोय. 14 धावा, 1 फलंदाज बाद. स्माइली फेसेस सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. टीम प्रशांत दादा सपकाळ, PCMC, NB अवध 11 पुणे. आज NB अवध म्हटल्यानंतर निलेशदादा भिंताळे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि निलेशदादा भिंताळे यांचा आज वाढदिवस आहे. निलेशदादा आपल्याला वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आई भवानी, आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्य देव. NB स्पोर्ट्स फाउंडेशनचे ते अध्यक्ष आहेत सागरदादा भिंताडे, त्यांचेच बंधू. 5,79,400 सबस्क्रायबरचा पल्ला आता आपण गाठलाय. हळूहळू हे मीटर वाढतंय. 500 पर्यंत आपण पोहोचलो तर फक्त 500 राहतील. त्वरा करा, लगेच 70 स्पोर्ट्सला सबस्क्राइब करायला विसरू नका. 458, 460. विशाल शाह नवीन बॅटर मैदानामध्ये, मॅन फ्रॉम घनसोली, नवी मुंबई. चांगला फटका ऑन साइडला आल्या आल्या डीप मध्ये. काऊ कॉर्नर आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते. आय थिंक भूषण गोळे डीप मध्ये बॉल अडवेल तोपर्यंत सिंगल. हे उंचपुरे जे खेळाडू आहेत ते लवकर नजरेमध्ये येतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 7.5च्या सरासरीने किंग्स 11ची धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा, 1 फलंदाज बाद. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जिथे इरफान मलिकच्या आपण पाहिलं तर धावा आल्या त्या 12, परंतु एक जमेची बाजू ही राहिली जिथे एक विकेटही प्राप्त करण्यामध्ये महेश नानगुड्यासारख्या फलंदाजाला, लेफ्ट हँडर बॅटरला बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 15 पाहायला मिळतात. इथूनही एक मोठी खेळी करणं आवश्यक राहणार आहे. जास्तीचा वेळ या दोन्ही बॅटर्सला व्यतीत करावा लागेल. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागणार आहे. जास्तीत जास्त एक मोठं टार्गेट कसं सेट करता येईल यासाठी प्रयत्नशील कशा धाटणीची खेळी करतात हे दोन्ही बॅटर हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे. विशाल शहा आणि त्याच्या साथीला सूरज केणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दोन्ही खेळाडू ग्रामीण फॉर्मॅट मधून पुढे येत असताना आज खुल्या गटाचं क्रिकेट गाजवत असताना पाहायला मिळतात. सूरज केने 3 वर. याच्यापासून भरपूर इथे जर आपण पाहिलं तर धावांची भूक त्याच्या फलंदाजीमध्ये दिसते. भावळे गावचा हा खेळाडू आहे, भिवंडी मधला. एक सूरज केने गोरसे मध्ये देखील खेळतो. विशाल शहा मैदानामध्ये आलाय. फरमान पुन्हा एकदा पॅव्हिलियन एंड कडून, मुख्य व्यासपीठ एंड कडून गोलंदाजी करताना दिसेल. हरियाणा कर्नाल हे नाव चर्चेमध्ये ठेवले फरमानने. ही स्पर्धा देखील गाजवली यापूर्वी फरमानने. बुलेट ही बाईक त्याने जिंकली होती राष्ट्रवादी चषकामध्ये. फरमान पुढे टाकलाय बॉल. क्षेत्ररक्षक आहे मिड ऑफला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. थोडासा जीव धोक्यात होता, परंतु 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धीरज होता तिथे. एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला. फुलरलेनचा बॉल ऑफ ड्राईव्ह केला होता. त्या ठिकाणी धाव घ्यायची की नाही या दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला होता विशाल शहा, परंतु ही रन्स कंप्लीट होते आहे ही जाणीव झाल्यानंतर लगेचच एक रन इथे कंप्लीट करण्यात आली आहे. सूरज केने स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय.
सूरजसाठी हा बॉल, पुन्हा एकदा स्टॉक बॉलचा वापर, ज्या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो, एकाच ऍक्शन मध्ये कटरचा वापर. पहा, सोडला फक्त बॉल, ऑफ कटर खूप चांगल्या पद्धतीने टाकतो, तो सोडतो बॉल, फिंगरला रोल करतो आणि आश्चर्याचा धक्का बसतो फलंदाजाला की आता मी करू काय. हेच दृश्य चेहऱ्यावर दिसलं सूरज केनेच्या आणि स्वतःवर निराश, हताश इथे पाहायला मिळाला हा खेळाडू. हाय डेफिनेशन कॅमेरा 70-70 स्पोर्ट्स कडून प्रत्येक खेळाडूचे एक्सप्रेशन टिपले जातात. कमी गतीने टाकलाय, आता मारलाय फटका हवेत, डीप मध्ये फिल्डर प्रेक्षक बनेल, येतोय षटकार. सूरज केनेने वाट पाहिली आणि तदनंतर वाट लावली असंच म्हणता येईल या स्ट्रोक सिटी, कारण रीड केला होता यावेळेला बॉलला आणि गोलंदाजाच्या माइंडला देखील चेंडू वळवण्यामध्ये यावेळेला सक्षम राहिला नाही, कारण ज्या पद्धतीने स्लॉटमध्ये आला पाहू शकता रिप्ले मध्ये, थोडी वेळ वाट पाहिली, चेंडू अगदी पुढ्यात आला आणि दूरवरचा षटकार येत असताना सूरज केनेच्या बॅटमधून धावसंख्या फ्लाय होते 22 आहेत. अपयशातून मिळतो अनुभव. थोडंसं अपयश आलं, स्लोअर वन पिक करता येत नव्हत्याने अखेर मिळाला अनुभव आणि ठोकला षटकार. फुलर लेनचा बॉल, आता मात्र बॅट भरपूर वेगाने फिरलीये, काव कॉर्नर डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव इथे मिळताना दिसेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न थांबवलं विशाल शहाने. एका धावेबरोबर टीमच्या धावसंख्येमध्ये हलकासा आकार येत असताना टीमची धावसंख्या 23. हे सर्व यंग चेहरे आहेत, हे ग्रामीण क्रिकेट चांगलं खेळतात, परंतु यांना एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिले किंग्स 11ने. हे खेळाडू आता प्रोफेशनल क्रिकेट खेळायला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु हळूहळू अनुभव येईल. या टीमने सामने गाजवले त्या स्पर्धेमध्ये, हे विसरून चालणार नाही. हा सामना तसाच होईल अपेक्षा. फरमान पुन्हा एकदा तयार, यावेळेला पायर टाकलाय फरमानने, हा बॉल वेग होता, अंपायरचा इशारा येतोय, हा वाईड बॉल असेल, एक्स्ट्रा रन. दबाव टाकण्याचा प्रयत्न, परंतु शेवटी पंचांचा निर्णय येतोय, हा वाईड बॉल. पहिली व्हाईट बॉल येत असताना किंबहुना पहिला एक्स्ट्रा रन येत असताना स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय खऱ्या अर्थानं चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा रन येते, अर्थात गोलंदाजाने टिच्चून मारा इथे केलाय, अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी केली आहे. विशाल शाह फलंदाजीसाठी, फुलर लेनचा बॉल होता, मागे चाललाय, फाईन लेगला बीट करून जाईल, बॉल सीमा पार, येतोय चौकार. विशाल शहाच्या बॅट मधून फक्त ग्लान्स करतोय, मागे चाललाय आणि 4 धावा मिळाल्यात. गतीचा पुरेपूर उपयोग केला, लोअर फुल टॉस बॉल, केवळ दिशा दिली ऑन साइडला आणि फाईन लेग नाही आहे त्याची जाणीव होती बॅटर विशाल शहाला. इथे चौकार प्राप्त झाल्यानंतर आता मात्र धावसंख्येला आकार प्राप्त होत असताना पाहायला मिळतं. 28 धावा धावफलकावरती आहेत. जी गती हवी होती किंबहुना जिथे एक स्कोर कार्ड वरती येत असताना रन रेट हवा होता ना, तो प्राप्त झाला असंच म्हणता येईल. 9.88च्या धावगतीने 28. चांगली धावसंख्या आहे, चांगली धावसंख्या आहे. फरमान गेल्यानंतर अटॅक होऊ शकतो, हाच प्रयत्न करायला पाहिजे. रणनीती तीच आहे, परंतु कौतुक व्हायला पाहिजे फरमानचं देखील. त्याच्या या ओव्हरमध्ये एक षटकार आला, कमबॅक केलं, परंतु शेवटी एक चौकार आलाय, फाईन लेग ठेवलाय. आता शेवटचा बॉल, परफेक्ट यॉर्कर, बरोबर चांगल्या टप्प्यावर वेगाने टाकलेला बॉल. ओव्हरची होते समाप्ती, 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 28ला 1 किंग्स 11. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक खेळाडू केवळ बाद झालाय. फरमानचे 2 षटकांचा स्पेल इथे संपुष्टात आलाय. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 दिल्या, या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा त्याने खर्च केल्या. एकही विकेट या षटकामध्ये प्राप्त करू शकलेला नाही आहे. एकंदरीत पाहिलं ना, 2 षटकांच्या स्पेलमध्ये 16 धावा त्याने खर्च करत असताना जिथे एकही विकेट त्याच्या पदरी पडलेली नाही. अर्थात उर्वरित अजूनही 3 षटकांचा खेळ शेष आहे. जास्तीच्या धावा तुम्हाला बढ़वाव्या लागतील. 5,79,500 सबस्क्रायबर पूर्ण झाले आहेत. अर्थात केवळ 500 अजूनही हवे आहेत. आजच्या दिवशी कंप्लीट करायचा आहे तो 5,80,000चा पल्ला. 77 यूट्यूब चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. अजून एक गोष्ट महत्वाची जयेश तुमच्या लक्षात आली असेल, आज 5 लाख प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिलेली आहे 70-70 स्पोर्ट्सवर. या 70-70चे सबस्क्रायबर आहेत 5,79,000. त्यापैकी 5 लाख प्रेक्षकांनी म्हणजेच नॉन सबस्क्रायबर देखील 70-70 स्पोर्ट्सला पाहत आहेत. यावेळेला क्लीन बोल्ड ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, यष्टांचा वेध, इरफानच्या खात्यामध्ये हे यश. इरफान आला आणि आनंद घेऊन आला. पहिल्या बॉलवरती एक मोठी सफलता त्याने प्राप्त केली आहे. सूरज केने नावाचा अडसर इथे दूर केलाय. 7 बॉल फेस करत असताना 10 धाव संख्येवरती जो खेळाडू खेळत होता त्याला इथे माघारी पटवलंय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ज्या चेंडूवरती एक महत्वपूर्ण सफलता इथे प्राप्त केली आहे. सटीक लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी अद्याप इथे करत असताना इरफान मलिकला पाहायला मिळत आहे. टॉप ऑफ द ऑफ स्टंप हा बॉल धडकला. स्लाइटली लेग कटर, जास्त बॉलवर बोट फिरवलेली नव्हती, वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर टॉप ऑफ द ऑफ स्टंप. बेल्स इथे ब्लिंक होत असताना दिसली. बरोबर वर लागलाय बॉल बेल्सवर आणि एक विकेट प्राप्त केली इरफानने. दुसरी विकेट त्याच्या खात्यामध्ये या स्पर्धेमध्ये 5 पूर्ण केलाय. LK स्टार, राजशक्ती, लक्ष्मी डेअरी, राजकोट रिबडाच्या विरुद्ध या गोलंदाजाने. इस्माईल मंगेशच्या चेहऱ्यावर, मंगेशने देखील काय फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये. पवन केने लास्ट मॅच 29 धावा केल्या होत्या. गावदेवी गावठांच्या विरुद्ध चर्चेमध्ये आला हा खेळाडू. चांगला खेळला अगदी रात्री पहाटेच्या दरम्यान असं म्हणायला हरकत नाहीये. 3-3:30च्या दरम्यान चांगली फलंदाजी त्याच्याकडून राहिली असा पवन आलाय. इरफानचा हा बॉल बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना बॅकलिफ्टला थोडंसं खाली ठेवलं, ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह सिंगल इथे प्राप्त केले. पवन केनेने स्ट्राईक रोटेट केली जाते. पहिला बॉल बॅटच्या मधोमध लागल्यानंतर एक आत्मविश्वास वाढतो कोणत्याही बॅटरचा. पवन केने खूप साऱ्या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याच्याकडून मोठ्या स्ट्रोकची अपेक्षा असणार आहे, कारण चांगली खेळी त्याला करून दाखवावी लागेल. मागील मॅचमध्ये त्याच्या बॅटमधून धावा आल्यात, आत्मविश्वास त्याच्याकडे आहे, मैदानाचा पुरेपूर अनुभव त्याच्याकडे आहे. विशाल चहा देखील मैदानाच्या आतमध्ये तग धरून उभा आहे आणि इथून धावांचा ओघ वाढणं गरजेचं राहणार. एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल इथून देखील. अंडरआर्म क्रिकेट खूप चांगला खेळतो, ओव्हरआर्म क्रिकेट खूप चांगला खेळतो. विशालच्या TDPL मध्ये मालिकेवरची बाईक देखील जिंकली या खेळाडूने. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग GTC कडून जी स्पर्धा होते जलपेशच्या माध्यमातून ती स्पर्धा याने गाजवली. असा खेळाडू मैदानामध्ये खेळतो विशाल. अपेक्षा आहेत इरफानच्या समोर. ओहो, वेगवान बॉल, एक्सप्रेस बॉल. कटरचा वापर करत नाहीये परंतु वेग प्रचंड देतोय या बॉलवर इरफान. पहा, वेगाने गेला बॉल. व्हेरिएशन आणि व्हरायटीचे समय साधणारी गोलंदाजी करण्यामध्ये महारथ या गोलंदाजाला पाहायला मिळाला. चेंडू बाहेरच्या दिशेने निघतात, काही चेंडू फुलर लेनचे पाहायला मिळाल्यात आणि स्टंप टू स्टंप ॲक्युरेट गोलंदाजी, ॲक्युरेसी काय आहे ना ती इरफान मलिकच्या या षटकामधून पाहायला मिळाली आहे. रांचीचा खेळाडू मुंबईमध्ये स्थित झालाय. इरफानने मात्र सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केलाय नेहमीच. फुलर लेनचा बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट, डीप मध्ये फिल्डर आहे. स्क्वेअर लेग मधून धावत जात असताना चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव इथे कंप्लीट केली विशालने सिंगलच्या जोरावर. टीमची धावसंख्या 30. ओव्हर नंबर 4चा खेळ प्रगतीपथावर असताना तुम्ही पाहताय प्रशांत दादा सपकाळ PCMC NB अवध धनकवडी पुणे विरुद्ध किंग्स 11च्या दरम्यान हा तिसरा सामना. C1 वर्सेस A2 अशी ही लढत. जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये जाईल. फुलर लेनचा बॉल होता, यावेळेला उडवलाय समोर डीप मध्ये. लॉंग ऑफ आहे, सिंगल मिळेल पवन केनेला. वेट अँड वॉच पॉलिसीचं क्रिकेट सध्या सुरू आहे. त्यांना माहिती आहे गोलंदाजी चांगली होते, त्याला सन्मान दिला जातोय आणि समोरचं क्षेत्र दूरही आहे. अशा परिस्थितीमध्ये तिथे मोठे फटके मारणं टाळले जातात. पवन केनेने संयम दाखवलाय. पहिले 2 बॉल चांगल्या रीतीने खेळलेत. अधिक असं जास्तीकडून वाटतं की तो पहिल्या चेंडूंवरती जास्तीत जास्त संयम ठेवणार आणि तदनंतर स्थिर स्थावर झाल्यावर मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करेल. स्वीप केलाय, डीप मध्ये फिल्डर येतोय. हा मिड विकेटच्या दरम्यान क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे पूर्ण केली जाईल विशालच्या कडून आणि ओव्हर नंबर सध्या 4 इथे संपले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 8ची सरासरी. 32 धावा केलेल्या आहेत टीम किंग्स 11ने. 2 फलंदाज बाद. या षटकामध्ये देखील केवळ 4 धावा इरफान मलिकने खर्च केला. एक विकेट महत्वपूर्ण त्याला प्राप्त झाली. अर्थात सूरज केने आघाडीला आला होता आणि तो चांगली बॅटिंग करत होता. त्याच्या बॅटमधून एक षटकार देखील पाहायला मिळाला होता आणि त्यासारखा खेळाडूला बाद केल्यानंतर एक मॅचचा मोमेंटम शिफ्ट व्हायला वेळ लागणार नाही यात ती मात्र शंका नाही. 32-2 सध्याची परिस्थिती आपण पाहतोय. 4 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. अर्थात उर्वरित 2 षटकांचा खेळ अजूनही शेष आहे. 12 चेंडूंमध्ये 2 ते 3 षटकार येणं आवश्यक राहणार आहे. मोठाचा मोठा टार्गेट आपल्याला उभं करणं गरजेचं राहील. एक 60 ते 65 धावा जर का इथून बनवल्या गेल्या ना तर एक फायटिंग टोटल म्हणता येऊ शकते. येस, 30 महत्वाच्या धावा ठरू शकतात. 2 ओव्हर मध्ये तो प्रयत्न करायला पाहिजे, परंतु समोरचा संघ देखील तेवढ्याच ताकदीचा संघ आहे. ते देखील विचार करत असतील की या टीमला कुठेतरी 50च्या आतमध्ये रोखलं जाईल. म्हणजेच काय तर पुढील 2 षटकामध्ये 18 धावा खर्च केल्या तरी त्यांना जास्त हानी होणार नाहीये असा कदाचित विचार टीम मॅनेजमेंटने किंवा मीटिंग मध्ये त्यांनी केला असेल. परंतु शेवटी क्रिकेट आहे. 12 बॉलमध्ये 30च्या वर जर धावा आल्या तर मॅच ऑन.
दुसऱ्या डावामध्ये देखील प्रेक्षकांचं मनोरंजन नक्की होईल, कारण आतापर्यंत 4 षटक संपले. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32-2 जैत. उत्तर प्रदेश या विभागाची चर्चा मी त्याही दिवशी केली होती. उत्तर प्रदेशमधून देखील गुजरात प्रमाणेच अनेक गोलंदाज येतात. त्यांनी छाप चांगली सोडली आहे. वेगाने बॉल टाकले जातात त्यांच्याकडून. पूर्वी देखील यायचे, आता देखील येतात. ज्यावेळेला शक्ती ट्रॉफी व्हायची तिथेही वेगवान गोलंदाज युपी वरून आलेले आपण पाहिलेत. विशाल सिंगला तुम्ही पाहिलं असेल. बॅटची वरची कडा, बॉल मागे चाललाय, क्षेत्ररक्षक येतोय. शॉर्ट थर्ड मॅन मधून इरफानने पकडलाय झेल. फलंदाज विशालच्या आउट. आता मात्र एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. तिसरा धक्का इथे प्राप्त केलाय. अर्थात गोलंदाज जैद आला आणि पहिल्या बॉलवरती त्याने सफलता प्राप्त केली आहे. प्रत्येक षटकामध्ये आपण पाहिलं ना तर मागील षटकामध्ये देखील इरफान आला आणि पहिल्या बॉलवरती त्याने सफलता प्राप्त केली. अर्थात इथे 3 खेळाडू बाद झालेले पाहायला मिळतात. उर्वरित 11 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. मोठे फटके कधी येतील किंवा एक मोठी टोटल कधी पाहायला मिळेल हे प्रेक्षक वर्ग पाहत असेल की जास्तीच्या धावा आपल्याला पाहायच्या आहेत. षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग अतूट संख्येने या ठिकाणी उपस्थित झाला आणि ते मात्र या मॅच मध्ये तितकेसे पाहायला मिळालेले नाही आहेत. मनोज साठे फलंदाजीसाठी. पवन केने 2 बॉलमध्ये 2 धावा. मनोज साठे नुकताच गेलाय. पहिलाच बॉल आडवा खेळलाय. समोर मारावा लागेल. ज्या पद्धतीने वेगाने गोलंदाजी होते, लेंथवर बॉल आणि इथे मात्र चुकीचा फटका निवडलाय मनोज साठेने. तिन्ही गोलंदाजांनी एक गोष्ट आवर्जून केली आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना पुलरलेनचे चेंडू टाकलेत, वेगाने टाकलेत आणि अर्थात जास्तीचा भर वेगावरती देत असताना त्यांना तितकसे यश देखील संपादन झालेलं पाहायला मिळालंय. 32-3 जैद पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. हा फुलर लेनचा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा आहे तो वाईड बॉल. या स्पर्धेमध्ये मला आवडलेला बॉलिंग अटॅक जर कोणाचा असेल तर तो मात्र प्रशांत दादा सपकाळ पीसीएमसी एनबी अवध 11 पुणे संघाचा आहे. 4ही वेगवान गोलंदाज नेहमीच चांगली कामगिरी करत आलेत. मग फरमानचा उल्लेख करेन मी, जैदचा उल्लेख करेन, इरफान मलिकचा उल्लेख करेन. त्याने चांगली गोलंदाजी केली आहे स्पर्धेमध्ये. प्रतिम गोलंदाज आहेत. आणि धीरज, मग शेवटी तो येतोच, धीरज सिंग. फुलरलेनचा बॉल पुन्हा एकदा पंच वळण घेत आहेत. सलग 2 वाईड बॉल. करुणाकर कोटियन यांचा इशारा येत असताना जास्त दूर ठेवलाय मनोज साठे पासून हा बॉल. 2 एक्स्ट्रा धावा आल्यात. 3 एक्स्ट्रा आतापर्यंत आणि 3ही वाईड बॉलच्या स्वरूपात. जास्तीचा वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न करण्यामध्ये जिथे अपयश, सपसेल अपयश जैदच्या पदरी पडत असताना पाहायला मिळाले, परंतु त्याचे बॉल हे कधी स्नॉटर पाहायला मिळाले, कधी अनप्लेबल डिलिव्हरी पाहायला मिळाल्या. अर्थात फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न त्याने केला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवलेत फलंदाजांच्या. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. ओहो, पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जैदच्या विरुद्ध सातत्याने तुम्ही हा प्रयत्न करताय. जैद तेज टप्पे आणि अक्षरशः सबमरीन डिलिव्हरी. कॅरी पा विकेट कीपरच्या समोर कुठे बॉल पडलाय. चांगली गोलंदाजी इथे होत असताना 5वं षटक प्रगतीपथावर. टीमची धावसंख्या 34-3. मनोज साठे. आता पवन केने त्याच्याकडे गेलाय. त्याला थोडंसं कानमंत्र इथे देत असताना की बी शेप मध्ये देखील थोडंसं खेळणं चांगलं आहे अशा परिस्थितीमध्ये, कारण गोलंदाज तितक्या ताकदीचा आहे. हा तुम्हाला आडवे मारू देणार नाही हे अगदी स्पष्ट दिसतंय. मनोज साठे पुन्हा एकदा सज्ज. हा चांगला टप्पा. पुढे टाकण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळेल. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो. विकेट कीपर कडे सिंगल इथे प्राप्त होईल. मनोज साठेला 2 चेंडू बॅकअप द लेन वरती टाकले. हा चेंडू पुढ्यात टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि अगदी त्याच चेंडूवरती एक एक्स्ट्रा कव्हरला एक सिंगल अर्जित केली. अवेलेबल होती सिंगल आणि एकेरीच्या मदतीने सध्याच्या घडीला आपण धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. 35-3 धावफलकावरती धावा आहेत. पवन केने, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी याही खेळाडूने मागच्या हंगामामध्ये गाजवली होती. पहिलं अर्धशतक नोंदवलं होतं पवनने. तो खेळण्यासाठी सज्ज. फुलर लेनचा बॉल चॉप करायचा होता. बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. चांगलं षटक.
जैद कडून ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावर असताना निरंतर डॉट बॉल येतात. निर्धाव चेंडूने दबाव चांगला बनतोय गोलंदाजांकडून किंग्स 11 वर. निराश आहे पवन. 5,79,572 600च्या वर आकड्यात सुरू आहे. सबस्क्रायबर वाढत आहे. तुम्हा सर्वांचं 70-70 स्पोर्ट्स फॅमिली मध्ये सहर्ष स्वागत. बिलीव्ह इन अचीव हे टॅगलाईन आहे 70-70 स्पोर्ट्सची. तुम्ही देखील सहभागी होताय आमच्या कुटुंबामध्ये, परिवारामध्ये. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे 70-70 स्पोर्ट्स वर. फुल टॉस आणि आता मात्र पवनचा तडाखा. बॉल सीमा पार. A1 पवनच्या पॅट मधून येतोय षटकार. या ठिकाणी जर पाहिलं तर दिस सोन्याचा उंगवला फेम महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक या ठिकाणी केतन पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. केतनजी या आपलं हार्दिक स्वागत असेल आणि आपलं स्वागत पवनने षटकाराने केलेलं आहे. त्याचबरोबर वाणी साहेब आपलं देखील मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. खूप सारे मान्यवर आलेले आहेत. राष्ट्रवादी चषकाच्या वतीने, आमच्या दिदींच्या वतीने, रणरागिणींच्या वतीने आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. जाऊयात कॉमेंट्री बॉक्सकडे. केतन पाटील इथे उपस्थित झालेले आहेत. सिंगर आपलं सहर्ष स्वागत आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये विलासराव पाटील साहेब भिवंडीचे एक मोठं नेतृत्व आणि त्यांच्या मातोश्री या महापौर आहेत भिवंडीच्या, असे ॲडव्होकेट मयुरेश विलासराव पाटील आपलं सहर्ष स्वागत आमच्या मुख्य व्यासपीठावर. आपलंही सहर्ष स्वागत. प्रतिभा विलास A1 ट्रॉफी भिवंडीची एक मानाची सन्मानाची स्पर्धा ज्या कुटुंबाच्या वतीने नेहमीच होते, असे मयुरेश विलासराव पाटील ॲडव्होकेट आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 41-3 अशी परिस्थिती. 41 लॉस ऑफ 3 विकेट. आपण या ठिकाणी एक विशेष सन्मान करत आहोत. प्रकाश वाणी साहेबांचा या ठिकाणी, शाखा प्रमुख प्रकाश वाणी साहेबांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. आप्पा पाटील यांना विनंती असणारे आपण प्रकाश वाणी साहेबांचा सन्मान करायचा या राष्ट्रवादी चषकामध्ये. वाणी साहेब आपण उपस्थित झालात त्याबद्दल या राष्ट्रवादी चषक आयोजन कमिटीच्या वतीने वाणी साहेबांचा केला जातोय या ठिकाणी विशेष सन्मान. कॉमेंट्री बॉक्स. हा फटका चांगला आहे. स्ट्रेट मारलाय शेवटी. मनोज साठे किती वेळ शांत ठेवाल. मी मगाचपासून उल्लेख करतोय आडवा मारायला जाऊ नका. शेवटी मारलाय समोर. लॉंग ऑफच्या डोक्यावरून येतोय षटकार. आहे या खेळाडूकडे रेंज आहे आणि काय रेंज दाखवली आहे. समोर षटकार मारणं कठीण आहे परंतु त्याने ठोकला हा षटकार. मुख्य व्यासपीठावर मान्यवरांचा सन्मान राखी दिदी यांच्या उपस्थितीमध्ये होतोय. सहर्ष स्वागत. रणरागिणी मुंबईची अध्यक्ष आहेत. केतन पाटीलजी या आपल्याही महाराष्ट्राचे महागायक दिस सोन्याचा उंगवला फेम या ठिकाणी केतनजी पाटील आहेत. त्यांचेही स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. बापूंचं या ठिकाणी झालेलं आगमन. धन्यवाद बापू. आणि गायक केतनजी पाटील यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करत आहोत. राष्ट्रवादी चषकामध्ये गायक केतनजी पाटील उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सन्मान केला जातोय. गायक केतनजी पाटील यांचाही सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. या एहसानुल्ला खान साहेब यांच्याकडून मात्र हा सन्मान केला जातोय. महाराष्ट्राचे एक गायक म्हणून मात्र विविध अल्बममध्ये ज्यांना आपण पाहतो असे केतनजी पाटील या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचाही सन्मान केला जातोय. राष्ट्रवादी चषकाच्या वतीने, दिदींच्या वतीने आपला विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. गो टू कॉम्बॉक्स. पहिल्या बॉलवर षटकार. दुसरा बॉलवर मात्र बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. गेले कित्येक वर्ष धीरज सिंग महाराष्ट्राची वारी करतोय. बॉल चांगलाच आतमध्ये आणला. इनकटर स्टंपला फुंकर मारत गेला विकेट कीपरच्या हातात. उंचीची पुरेपूर वापर करत असताना धीरज सिंगला आपण पाहिलं. उंची चांगली आहे. हाईट फॅक्टर त्याला चांगला प्राप्त होत असतो आणि एक अष्टपैलुत्व नेहमीच सिद्ध करणारा गोलंदाज म्हणून या धीरज सिंगकडे पाहिलं जातं. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आहे. डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं किंबहुना वेळ प्रसंगी पाहता त्याची बॅटिंग ही चांगल्या धाटणीची तो करत असताना पाहायला मिळालाय. समोर मारलाय चांगला फटका डाऊन दी ग्राउंड. लॉंग ऑन मधून क्षेत्ररक्षक येतोय साइड स्क्रीनच्या दिशेने. एक धाव इथे
मिळेल मनोज साठेला. टीमची धावसंख्या सिंगलने पुढे जाते. धावा वाढतायत, धावा होत आहेत 48. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. इथूनही आवश्यकता असेल, अपेक्षा असेल संघाला की अजूनही 55 ते 60 धावसंख्येपर्यंत संघ मजल मारेल तर एक फायटिंग टोटल बनू शकते आणि अर्थात त्यासाठी प्रयत्नशील हे दोन्ही बॅटर असतील का. पवन केने यावेळेला स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय आणि तो एक मोठे स्ट्रोकसाठी नेहमी जाणला देखील जातो. स्ट्रोक मेकर बॅटर आहे तो, स्ट्राईक एंडवरती आहे. पवन केने A1 पवन गोरसेचा खेळाडू चर्चेत आहे. 3 बॉल शिल्लक. फुल टॉस समोर मारलाय, फटका हवेत आहे, फिल्डर खाली येतोय, दूरवरचं क्षेत्र आहे, आउट होईल पवन केने. विकेट मिळते धीरज सिंगला. लोअर फुलटॉस बॉल होता, क्षेत्र चुकीचं निवडलं असंच म्हणता येईल. स्लॉक स्वीप वरती एक मोठा स्ट्रोक अटेम्प्ट करू शकला असता, परंतु या चुकीच्या क्षेत्रामध्ये केलेला हा फटका आणि त्यावरती इथे एक मोठी सफलता प्राप्त होत असताना डेथ ऑर स्पेशलिस्ट धीरज सिंगला. 48 ला 4. चौथा खेळाडू बाद झाला. एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला ऑन अ बाउंड्री लाईन. आपली उपयुक्तता संघासाठी फार महत्वाची आहे आणि या क्षेत्ररक्षकांनी स्वतःला सिद्ध केलंय. पवन केने परतलाय. एक षटकार पवनने मारला होता. प्रितेश पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये. भिवंडी दापोडे. 48 ला 4 अशी परिस्थिती सध्या आपण पाहतोय. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 7 धावा खर्च करण्यात आलेल्या आहेत गोलंदाज धीरज कडून. म्हणून मी मगाशी उल्लेख केला की 4ही गोलंदाज यांनी भरपूर प्रभाव टाकला या सिरीज मध्ये, या स्पर्धेमध्ये. फरमान, इरफान मलिक, जैद आणि धीरज सिंग या गोलंदाजांनी इम्प्रेस केले. वेगवान गोलंदाजांचा तोफखाना असलेला संघ म्हणजेच प्रशांत दादा सपकाळ, PCMC NB अवध 11 धनकवडी पुणे. मेहताब खान, सागरदादा भिंताळे, निलेशदादा भिंताळे, प्रशांत दादा यांचा हा संघ. फुलर लेनचा बॉल आहे. प्रितेशच्या पॅट मधून फटका हवेत आहे. डीप मध्ये फिल्डर आहे, प्रयत्न करतोय. वाह, काय झेल तिथे टिपलाय केतन म्हात्रे. हा चीता आहे केतन म्हात्रे. बादशाह टोपण नावाने या खेळाडूची ओळख आहे कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये. प्रितेशने फटका तर चांगला मारला होता, परंतु अंतर गाठता आलेलं नाहीये. केतन आडवा आला आणि त्याने एक सर्वोत्तम झेल तिथे टिपलाय. कल्याण डोंबिवलीचा बादशाह अर्थात नाम तो सुनाई होगा, केतन वामन म्हात्रे. एक चांगला झेल त्याने टिपला. बॉडीचं बॅलन्स चांगलं बनवलं, हँड अँड आय कोऑर्डिनेशन चांगलं पाहायला मिळालं. फिजिकल फिटनेसच्या जोरावरती त्याने एक चांगला झेल इथे कॅरी केलाय. अजून एक खेळाडू बाद होतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 खेळाडू बाद झालेत. संघ अडचणीमध्ये असताना 5वा खेळाडू संघाचा तंबूच्या आचऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक असेल धीरज सिंग. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक झालेली नाहीये या स्पर्धेमध्ये अजूनही, परंतु 5 पर 2 झालेले आहेत. सलमान शेखने 5 पर घेतलाय. या अगोदर इरफान मलिकने 5 पर घेतलाय. 5 विकेट घेणारे गोलंदाज ठरलेले आहेत, परंतु हॅट्रिकची संधी भरपूर वेळेला आली आहे. गोलंदाज ती हॅट्रिक घेऊ शकलेले नाहीयेत या राष्ट्रवादी चषकामध्ये. अर्धशतका आलेली आहेत या स्पर्धेमध्ये. प्रशांत घरत 77, थॉमस डायस 59 यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. सरोज प्रामाणिक 69. 3 अर्धशतक प्रेक्षकांनी पाहिली त्या स्पर्धेमध्ये, परंतु हॅट्रिक आलेली नाहीये. केतन 20 बॉल 42, प्रदीप पाटील 45, थॉमस डायस एका मॅच मध्ये नाबाद 35, करण अंबाला प्रत्येक मॅच मध्ये धावा आणि विकेट. कव्हर्सला उडवलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. स्वीपर कव्हरला आणि हॅट्रिक पहिली राष्ट्रवादी चषकातली धीरज सिंगने इथे नोंदवली आहे. यूपीचा गोलंदाज हॅट्रिक घेऊन गेला आणि इथे मात्र संघ आपण पाहतोय किंग्स 11 6 षटकाच्या समाप्तीनंतर 48 धावा करू शकलाय. 49 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये सेट केलंय प्रशांत दादा सपकाळ, PCMC NB अवध धनकवडी पुणेच्या समोर. 49 टू विन. पहिली हॅट्रिक धीरज सिंगच्या नावावर. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर देखील शेवटच्या 3 बॉलवरती 3 विकेट मिळवत असताना या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक नोंदवणारा धीरज सिंग या स्पर्धेतला पहिला गोलंदाज आपण पाहिला. 48 बनल्यात. 49 टार्गेट या मॅच मध्ये राहील.
हॅट्रिक आपण पाहतो ऑन अ स्क्रीन. लोअर फुलटॉस बॉलला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. लॉंग ऑनला एक चांगला झेल टिपला होता. तदनंतर पुढील बॉलवरती पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. वाईड इज लॉंग ऑफला एक चांगला झेल केतन मात्रेने फिनिश केला. आणि तिसरा बॉल एक्स्ट्रा कव्हरला जो मात्र आपण रिप्ले मध्ये पाहतोय. फुलर लेनचा राहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्या ठिकाणी मंगेश वैतीने एक चांगला झेल टिपत असताना ही हॅट्रिक इथे धीरज सिंगने कंप्लीट केली आहे. पहा, गतवर्षी आपण बॉल आउट ठेवला होता, परंतु यावेळेला वेळेचंही देखील आपल्याला बंधन आहे आणि ज्या 3 टीम येणार आहेत त्यामध्ये फायनलमध्ये जाण्यासाठीचा ड्रॉ सर्वात समक्ष लाईव्ह या ठिकाणी ड्रॉ तो केला जाणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. ड्रॉ होईल आणि त्यानुसार एक टीम फायनलला जाईल आणि 2 टीममध्ये सेमीफायनल खेळले जाणार आहे, याची नोंद सगळ्यांनी घ्यायची. देशाचे माजी कृषी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 83व्या जन्मदिवसाचं औचित्य साधून अध्यक्ष मुंबई विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राखीताई जाधव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली राष्ट्रवादी चषक 2023 आपण पाहतो अनुभवतोय. आचार्य यात्रे क्रीडांगण पंतनगर घाटकोपर मुंबई या ठिकाणाहून या स्पर्धेचा आस्वाद आपण घेतोय. शेवटाकडे निघाली ही स्पर्धा. याच साठी केला होता अट्टास की शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा क्षण गोड व्हावा. शेवटचे काही क्षण राहिलेत या स्पर्धेचे, कारण इथून जिंकणारी संघ जो मात्र बेस्ट ऑफ 3 मध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. 49चा टार्गेट आहे या मॅच मध्ये. टॉस हरल्यानंतर किंग्स 11 या टीमने बनवल्या ते केवळ 48. 49चं टार्गेट ठेवले. प्रशांत दादा सकपाळ PCMC NB अवध धनकवडी पुणे या संघाच्या समोर एक छोटे गाणी लक्ष आहे, परंतु मॅच चांगली होणार यात ती मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघांकडे गोलंदाजांचा फौज फाटा चांगल्या रीतीने सुसज्जित करण्यात आलेला पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाचा ताफा याही संघाकडे आहे आणि एक चांगली मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगणारा हाही सामना निश्चित पाहायला मिळेल, कारण लो स्कोरिंग मॅचेस ना अनेक वेळेला चांगल्या दर्जाचे होत असताना पाहायला मिळत असतात आणि याही सामन्याकडे त्याच अपेक्षेने प्रेक्षक वर्ग पाहत असेल. चला, आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्या. दोन्ही ऑफिशियल सज्ज आहेत. लवकरात लवकर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. प्रशांत दादा सकपाळ. तसेच या क्रीडा स्पर्धेसाठी नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका किरणताई गामणे आणि त्याचबरोबर प्राजक्ताताई गामणे यांच्याकडून देखील दिदींसाठी खास शुभेच्छा आलेल्या त्या स्पर्धेसाठीच्या. या खास दिदींकडे आलेल्या शुभेच्छा होत्या, म्हणून त्या शुभेच्छांचा उल्लेख आवर्जून करतोय. चला, आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. दर्जेदार क्रिकेटची ही पर्वणी, शेवटचे काही क्षण या स्पर्धेचे, ज्या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक रोख रक्कम 10 लाख रुपये व आकर्षक राष्ट्रवादी चषक, द्वितीय क्रमांक रोख रक्कम 5 लाख रुपये व राष्ट्रवादी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येईल. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक या स्पर्धेसाठी आकर्षक सायकल आणि चला, आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये यायला हवी. NB अवध धनकवडी पुणे, प्रशांत दादा सकपाळ PCMC NB अवध लवकरात लवकर आपली आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. या मॅचचे ऑफिशियल्स म्हणून शशीजी साटम सर आणि अगदी त्याच वेळेला करुणाकर कोटियन सरांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये तर सिद्धेश घाणेकर याला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. 70-70 स्पोर्ट्स वरती या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. अर्थात कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जिथे आपण पाहतोय साहिल मोरे असतील. विनंती असेल
रिक्वेस्ट आहे धमाका क्रिकेट क्लब दिल्ली आणि त्याचबरोबरीने टीम बालाजी आणि चालू मॅचचा देखील एक एक प्रतिनिधी कोण असेल तर तो देखील आमच्याकडे पाठवला तरी चालेल. आघाडीची जोडी या 49 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते. मंगेश विश्वनाथ वैधी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय तर त्याच्या साथीला केतन वामन मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना टेनिस विश्वामधील सर्वाधिक गाड्या ज्याच्या नावावरती मालिकाभराच्या पाहायला मिळाल्यात तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. परंतु जितका कालपर्यंतचा त्याचा प्रवास अद्याप राहिला आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, आज त्याच्यासमोर काय वाढून ठेवलं, आज कशा धाटणीची बॅटिंग त्याच्या बॅटमधून केली जाते किंबहुना येणारा काळ सांगेल की कशा धाटणीचं क्रिकेट तो खेळेल. कारण अनेक वेळेला प्रेक्षक वर्ग म्हणतो इट्स नॉट हाऊ बिग यू आर, इट्स हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठे आहात, तुमच्या नावावरती कालपर्यंत किती गाड्या आहेत किंबहुना किती 4 व्हीलर कार्स तुम्ही मिळवल्यात, याहूनही अधिक आज तुम्ही काय करताय ना हे आम्हाला निश्चित पाहायचं आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ग्रामीण क्रिकेट मधून पुढे येणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक जिथे वाकळण गावाला बिलॉंग करणारा केतन वामन मात्र स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईक एंडवरती माहुल गावामधून येत असताना एक चांगलं क्रिकेट नेहमीच खेळण्यामध्ये ज्याच्याकडे महारत आहे, आघाडीला येत असताना निडरपणे बॅटिंग करण्यासाठी जाणला जाणारा मंगेश वैदी नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या दरम्यान पाचारण करण्यात आलंय. विकी कलमे याला पाचारण करण्यात येत असताना पाहायला मिळतोय. डावखुरे हाताचा अमय तेली कुठे असेल तर त्वरित संपर्क साधायचा. अमय तेली आणि पंकज पवार. डावखुरे हाताचा कलात्मकतेने भरलेला आविष्कार आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी करण्यासाठी महारत असणारा वेगवान गोलंदाज, एक द्रुतगती गोलंदाज, नेहमीच चांगल्या दर्जाची कामगिरी करण्यामध्ये त्याच्याकडे पाहिलं जातं. खूप साऱ्या अपेक्षा असतील पॉवरप्लेच्या षटकामध्ये. पूर्वार्धामध्ये जिथे फरमान खानने केवळ 3 धाबांचं षटक हाताळलं होतं, या उत्तरार्धामध्ये देखील एक चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. स्ट्राईक एंडवरती आहे तो केतन वामन मात्रे, स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पहिला बॉल आडव्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय. प्रॉपर टायमिंग, प्रॉपर कनेक्शन, जुळून ती रेशीम गाठी. पहिल्या बॉलवरती चौकार. पहिल्या बॉलवरती शक्तीपेक्षा युक्ती किती श्रेष्ठ आहे. लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला स्लॉक स्वीप केला आणि पहिल्या बॉलवरती चौकार इथे प्राप्त केलाय. 4 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. एका छोटे खाणी लक्ष्याचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु सुरुवात सावधरित्या आणि साजेशी इथे पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती आपल्या रिपिटेशनला शोभा देईल ना हाच खेळ मैदानाच्या आतमध्ये केतन करत असताना पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय. अपनी झलक सबसे अलग असंच म्हणावं लागेल या स्ट्रोकसाठी, कारण पहिला बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्याने चौकार ठोकलेला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. शॉट फाईन लेग 30 सर्कल मध्ये आहे. शॉट थर्ड मॅन आहे. गली तैनात करण्यात आली आहे. पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कलच्या बाहेर आहे. मिड ऑफ तैनात करण्यात आलाय. ऑन साइडला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक मिड ऑन तैनात करण्यात आलाय. शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि 30 सर्कलच्या बाहेर एक मिड विकेट आहे. गोलंदाज पुढचा बॉल उजव्या एसटीच्या बाहेर रूम दिला. आउटसाइड ऑफ स्टंप त्याला पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. केतन मात्रेचा तडाखा. धावा मिळाल्या, त्याचा चौकार आलाय. 2 बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळालेत. अर्थात एक चेंडू लोअर फुल टॉस त्याला ऑन साइडला खेळला. पुढचा बॉल फुलर लेनचा जो वाईड यॉर्कर होता ज्याला स्वीपर कव्हरला खेळत असताना चौकार येत आहे तो केतन मात्रेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. 8 धावा धावफलकावरती आहेत. विकी पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेला डाऊन ग्राउंड खेळलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. याही बॉलवरती रिझल्ट सेम. अनदर बिग हिट. चौकार. केतन मात्रे सेट ऑन फायर. सातत्यपूर्ण तिन्ही बाजूला मैदानाच्या त्याच्या बॅटमधून निघणारे हे स्ट्रोक पाहायला मिळाले. विविध धाटणीचे चेंडू गोलंदाजाने हाताळले जरूर, परंतु मैदानाच्या चहू बाजूला फटकेबाजी करण्यामध्ये महारत असणारा केतन मात्र बॅटिंग करतोय. धाडस चांगल्या रीतीने दाखवलंय. धाडसी माणूस भीत नाही, भिणारा माणूस धाडस करत नाही, कारण धाडस केल्याशिवाय जगात कोणालाच काही मिळत नाही. ज्याच्यात हिम्मत त्यालाच किंमत. हिम्मत दाखवतोय हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलवरती 3 चौकार येत असताना विकी आता मात्र इथे सूत्र हलवावे लागणार आहेत.
सूत्र हलवावे लागतील या मॅचचे, कारण जिथे धाबांची लयलूट होती आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. मिड विकेट आहे. एक्स्ट्रा कव्हरला आतमध्ये बोलावलंय. पुढचा बॉल बॅकफुटला कट केलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. याही बॉलवरती धावा मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार. पॉवर प्लेच्या षटकाचा पॉवरफुल आणि खरपून समाचार या षटकामध्ये घेतलाय केतन म्हात्रेने. चांगल्या दर्जाची उच्च कोटीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. चौकारांची भाषा त्याची बॅट बोलतीये. संघाची धावसंख्या 16 आहे. या ठिकाणी किंग्सचा देखील कोण प्रतिनिधी असेल तर या ठिकाणी किंग्स देखील आपण देखील यायचं आहे. एक प्रतिनिधी या ठिकाणी प्रशांतदादा सकपाळ या टीमचा देखील आहे. बालाजीचा कॅप्टन उपस्थित आहेत आणि धमाका क्रिकेट क्लब दिल्लीचे देखील या ठिकाणी कॅप्टन आहेत. किंग्स आपला देखील एक प्रतिनिधी कृपया पाठवा. तर या ठिकाणी हा व्योम या व्योम 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 सालियन या आपल्या शुभस्ते ड्रॉ करायचा आहे. दोन्हीवर टीमचे नाव लिहिलेत. एक पे विनर्स लिखा है, जो एक ही निकलेगा और डायरेक्टली फाइनल में जाएगा. हा तिन्ही टीमचे कॅप्टन एक प्रतिनिधी या ठिकाणी आहे आणि त्यांच्या समक्ष ऑनलाईन कोणती टीम फायनलला जाणार यासाठीचा ड्रॉ 70 स्पोर्ट्सवर आपण ऑनलाईन दाखवतोय. व्योम सालियन आमच्या बरोबरीने आहेत. ते एक चिठ्ठी काढतील आणि ती टीम फायनलला धमाका दिल्ली नाव लिहिलंय, बालाजी नाव लिहिलंय आणि चालू मॅच मधील विनर असं नाव लिहिलंय. कुणाला शंका असेल तर वाटलं तर आणखी इकडे येऊ शकता. आणि हा सगळ्यांसामने म्हणजे जो जी चिठ्ठी येईल तो डायरेक्टली फायनलला आहे आणि हे ठरवणार आहेत व्योम सालियन म्हणजे दिदींचे चिरंजीव, एक सुप्रसिद्ध असे उगवते क्रिकेटपटू देखील आहेत. दाखल झाली आहे अगदी थाटात. या संघाने क्वालिफाय केलंय फायनल साठी. अर्थात पुढील मॅच अगदी विजेत्या संघाच्या अगेन्स्ट लगेचच खेळली जाईल. एका असेल तो बालाजी 11 या संघाच्या अगेन्स्ट विजेता टीम खेळेल. 22 धावा धावपलकावरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. केतन म्हात्रे एक पात्री अभिनय करतोय. त्याच्या बॅट मधून 4 चौकार आले. एक षटकार पाहायला मिळाला. हाफ ट्रॅकर बॉल वरती त्याने एक चांगला स्ट्रोक खेळला होता. गेल्या वर्षी आपण बॉल आउट केला होता आणि त्याला जवळपास 1.5-2 तास गेले होते आणि त्यानंतरही रिझल्ट आला नव्हता. त्यामुळे आणि आज थोडंसं वेळेचाही अभाव होता आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय कमिटीकडून. याची नोंद सगळ्यांनी घ्या. 6 चेंडूमध्ये 22 धावा धावपलकावरती पाहायला मिळाल्यात. अर्थात जिथे 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, एक छोटं लक्षाचा पाठलाग चालू असताना केतन म्हात्रेने तर संपूर्णतः आपले हात खोललेत या मॅचच्या दरम्यान. जिथे अजूनही आवश्यकता असेल ती अर्थातच विजयासाठी 27 धावसंख्येची. येणारे चेंडू असतील तर तुमच्याकडे 30. करंट रन रेट 22च्या धावगतीने धावपलकावरती धावा पाहायला मिळतात. चांगल्या दर्जाची बॅटिंग केतन म्हात्रेने केली आहे. मन मुराद छंदातली बॅटिंग त्याने केली आहे. जय सर, फक्त काही मोजके सन्मान आहे आणि मान्यवरांना दुसरीकडे जायचंय म्हणून फक्त ते 5 मिनिटात सन्मान घेऊन टाकतो. जय सर. हा, तर आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. मॅचही एका बाजूला सुरू असणार आहे. सुभाष भाई मारू साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी चंद्रमणी जाधव साहेबांना विनंती असेल सुभाष भाईंचा सन्मान आपल्याला करायचा आहे. मॅचही सुरू ठेवायची आहे. सुभाष भाई मारू
चंद्रमणी जाधव साहेबांना विनंती आहे. सुभाषभाई सुभाषभाई मारू. आणखीन एक चांगला फटका इकडे पाहायला मिळाला ज्यावर 4 येत आहेत. बबलूभाई सिंग. बबलूभाई सिंग या आमचे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. कारण या मान्यवरांचा सन्मान देखील कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध आघाड्यांचे हे पदाधिकारी दीदींच्या विनंतीला मान देऊन या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचा सन्मान. सुनील शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष मी एहसानुल्ला खान यांना विनंती असेल सुनील शिंदे यांचा सन्मान करायचा आहे. खान साहेब या. काही वाडा जव्हार या ठिकाणावरून देखील प्रेक्षक आलेत. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. सुनील शिंदे साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभाग मुंबई अध्यक्ष त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एहसानुल्ला खान साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत. त्याचबरोबर गणेश शिंदे साहेब. गणेश शिंदे साहेबांना विनंती असेल तालुका अध्यक्ष मालाड विभाग संतोष गोळे यांना विनंती असणारे गणेश शिंदे साहेबांचा सन्मान करायचा आहे. मालाड तालुका अध्यक्ष कारण दीदींनी संपूर्ण मुंबईची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित बांधून ठेवण्याचं काम दीदींनी केलेलं आहे आणि विविध तालुक्यांचे अध्यक्ष देखील या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचाही सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. गणेश शिंदे साहेब यांचा सन्मान संतोषजी गोळे करतायत. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळेजण पवार साहेबांच्या पाठीमागे आहात. कारण पवार साहेब म्हणजे राजकारणातील चालतं बोलतं विद्यापीठ आहे आणि तुम्ही सगळे सातत्याने पवार साहेबांच्या बरोबरीने आहात. त्या ठिकाणी शाहू साबळे साहेब यांचा सन्मान केला जातोय. मी सामाजिक न्याय विजय भणगे यांना विनंती असेल आपण शाहू साबळे यांचा सन्मान करायचा आहे. सामाजिक न्याय विभाग मुंबई उपाध्यक्ष शाहू साबळे. काही मोजके सन्मान आहेत ते या ठिकाणी आपण करून घेतोय. सन्मान या ठिकाणी होतोय शाहू साबळे साहेबांचा. दीदींच्या वतीने या स्पर्धेसाठी जी आपल्यास विनंती केली होती त्यासाठी उपस्थित राहिलात. भारतातील नामांकित स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल सन्मान. देवेन आचार्य साहेब असंघटित कामगार मुंबई अध्यक्ष किशोर पाटील यांना विनंती असेल आपण सन्मानित करायचे देवेन आचार्य यांना. काही मोजके सन्मान आहेत ते या ठिकाणी आपण पूर्ण करत आहोत. देवेन आचार्य असंघटित कामगार मुंबई अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. किशोर पाटील हे सन्मानित करतायत देवेन आचार्य यांना. पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन मात्र सातत्याने मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी निगडित असणारे परेश बैंदूर साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. मुंबई ग्राहक संरक्षण कक्ष मुंबई अध्यक्ष परेश बैंदूर साहेब. मी अजय समगीर यांना विनंती असेल या ठिकाणी परेश बैंदूर यांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. पवार साहेब म्हणजे खऱ्या अर्थाने भारताच्या राजकारणातील नव्हे तर जगाच्या राजकारणातील एक मोठं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याशी आपण सगळे जुडले गेलेले आहात आणि आपण सर्वांचं या ठिकाणी दीदींच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या स्पर्धेच्या वतीने केले जाते हार्दिक स्वागत. और टू कॉम्बॉक्स सॉरी 30 धावा धावफलकावरती आहेत. 49 पाठलाग चालू होता. जिथे आपण पाहतो आवश्यकता आहे ती केवळ 19 धावसंख्येची. सामना अर्धा पल्ला तर गाठलाय. बॅटिंग करत असताना प्रशांत दादा सकपाळ PCMC NB अवध धनकवडी पुणे या टीमने. मॅच मध्ये जास्तीचं काही उरलेलं नाही आहे कारण केवळ 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आलाय. 30 धावा धावफलकावरती असताना गोलंदाज तिसरा इंट्रोड्यूस करण्यात येतोय. सलमान शेख. पहिला बॉल बॅटची लिडिंग एज घेतली. मिस टायमिंग राहिलाय. क्षेत्ररक्षक डाऊनी बॉल आलाय. झेल हातून निसटलाय. कोणतीही गोष्ट संघाच्या हिताची घडत असताना या मॅच मध्ये पाहायला मिळाली नाही. विकी कलमे त्या ठिकाणी होता. चुकीच्या पद्धतीने हा झेल घेण्याचा प्रयत्न त्याचा राहिला का हा एक प्रश्नचिन्ह उद्भवला. मॅच मध्ये जर यायचं असेल तर कॅच इम्पॉर्टंट होती आणि तो झेल इथे निसटलाय. वेगळ्याच धाटणीच्या शैलीने त्याने झेल टिपण्याचा प्रयत्न केला होता. मॅच मध्ये तद्वर आपण म्हणून राहू शकतो. जद्वर आत्मविश्वासाने खेळतो. आडव्या बॅटने स्लॉक स्वीप केलाय.
ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. मंगेशच्या बॅटमधून निघणारा हा एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळाला. फ्रंट फूट पुढे आणलं, चेंडूच्या लेंथ पर्यंत पोहोचले आणि आडव्या बॅटने मंगेश विश्वनाथ वैथींच्या बॅटमधून येतोय हा षटकार. 37 आहेत, 49चा पाठलाग करायचा आहे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला पाहायला मिळतात ते अर्थात 37 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा या वेळेला दांडी गुल केली आहे. खेळाडू होईल तो इथे पहिला. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. खेळाडू क्रमांक पहिला मंगेश वैती बाद. या स्पर्धेमध्ये अद्याप सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये अग्रमानांकित स्थान ज्या गोलंदाजाने पटकावलं ना तो सलमान. ह्या विकेटनिशी त्याच्या खात्यामध्ये 9 विकेट प्राप्त झाल्यात. कारण कालपर्यंत आपण पाहिलं ना अद्याप 3 मॅच मध्ये त्याने 8 विकेट्स त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, शफल झाले होते, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि अगदी यष्ट्यांचा वेध चेंडूने घेतला. मधली यष्टी वाकवली आहे. पहिला खेळाडू बाद झालाय. कोंडी फोडली, पार्टनरशिप बिल्ड होत होती आणि आवश्यकता असते विकेटची, ती विकेट इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. कृष्णा गवळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. 37 धावा धावफलकावरती असताना एक खेळाडू केवळ बाद झालाय. 3ऱ्या क्रमांकावरती कृष्णा दाखल होत असताना बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि या भूमिकेलाही त्याला न्याय देणं गरजेचं राहणार आहे. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय जरूर. धावा जास्तीच्या विजयासाठी संघाला बनवायच्या नाही आहेत, परंतु चांगल्या रीतीचे स्ट्रोक अटेम्प्ट करणं पुढील मॅचसाठी एक सराव होऊ शकतो या सामन्यामध्ये असंही म्हणता येईल. परंतु जिथे सामना हा संघ जिंकेल असं म्हणणं हाही एक विरोधाभास असू शकतो, अतिशयोक्ती ठरू शकते. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना की भाकीतही स्वप्नरंजक असतात, केवळ आनंद देतात एवढंच. या सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत भाकीत करणं हे मूर्खताचं ठरू शकेल. 37ला 1 आहे. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सलमान शेखचा हा पहिला बॉल ऑन साइडला पाठवलाय. ही बॅट आहे की तोफ. बॉल आउट ऑफ दी रोप. षटकार. षटकार आणि संघाची धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळाली. केवळ एक खेळाडू बाद झालाय. अर्थात सलमानच्या विरोधामध्ये चढवले जाणारे हल्ले 2 षटकार या षटकामध्ये आलेत. 6ची आवश्यकता आहे केवळ या मॅच मध्ये. 10 चेंडू 25 धावा. केतन नॉट आउट या मॅच मध्ये पाहायला मिळाला. फरमानची भेदक असणारी गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला इरफानने चांगल्या रीतीची गोलंदाजी केली. इथे आणखीन एक खेळाडू बाद होईल. षटकारानंतर हा अत्यानंद क्षणार्धात पुसला गेला, कारण दुसऱ्याच बॉलवरती सलमानने खेळाडू कृष्णा गवळीला बाद केलंय. या 2 विकेट निश्चित. इथे 10 विकेट्स त्याच्या खात्यावरती पाहायला मिळतात. सलमान शेख क्रॉस पॅटर्नने खेळण्याचा प्रयत्न, एक चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला. खेळाडू दुसरा बाद झालाय. 43ला 2. प्रत्येक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मोठे स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करतोय आणि अशा परिस्थितीमध्ये खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतात. प्रथमेश मात्र पिट्टू नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळेल. उरूनच्या फुंडेचा असणारा हा खेळाडू. 43ला 2. लेफ्ट हँडर बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना काही सन्मान आहेत. पुन्हा एकदा या ठिकाणी आमचे सन्मानी अतिथी यांचा सन्मान करत आहोत. DG गांगुर्डे साहेब, जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांचा सन्मान. मी परेश बेंदूर साहेबांना विनंती असेल DG गांगुर्डे साहेब यांचा आपल्याला सन्मान करायचा आहे. या DG गांगुर्डे साहेब यांचा सन्मान परेश बेंदूर साहेब या ठिकाणी करतील. या गांगुर्डे साहेब आपलं हार्दिक असं स्वागत असणार आहे. जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करत आहोत. कारण ही मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. त्यामुळे DG गांगुर्डे साहेब यांचा केला जातोय विशेष सन्मान. जयस्वाल साहेब या, आपलाही सन्मान केला जातोय. तालुका अध्यक्ष हिंदी भाषिक विभाग आणि सुनील शिंदे साहेबांना विनंती असेल आपण जयस्वाल साहेबांचा करायचा सन्मान. सुनील शिंदे साहेब सन्मानित करतायत. तालुका अध्यक्ष हिंदी भाषिक विभाग जयस्वाल साहेब यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर
धर्माजी देशमुख साहेब, मी अजय सनगिरी यांना विनंती असेल धर्माजी देशमुख साहेबांचाही सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धर्माजी देशमुख साहेब या. सन्मान केला जातोय सुभाषभाई मारू. देवेंद्र आचार्य यांना विनंती असेल सुभाषभाई मारू यांचा सन्मान करायचा आहे. सन्मान केला जातोय सुभाषभाई मारू यांचा, देवेंद्र आचार्य. चला सेल्फी कृपया. मॅच झाल्यानंतर सगळे खेळाडू मैदानाच्या बाहेर येणार आहेत, त्यामुळे आपण काळजी घ्या. वेळेचं देखील लक्ष द्यायचं आहे. सुभाषभाई मारू यांचा सन्मान केला जातोय. देवेंद्र आचार्य हा सन्मान करतायत. राष्ट्रवादी चषकामध्ये आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल हा सन्मान केला जातोय. त्यानंतर रामबली राजभर साहेब, चंद्रमणी जाधव यांना विनंती असेल रामबली राजभर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी. रामबली राजभर साहेब. रामबली राजभर साहेबांचा सन्मान चंद्रमणी जाधव करतायत. आणि त्यानंतर श्री नवीन अण्णा यांचा सन्मान अँथोनी फर्नांडिस करतील. नवीन अण्णा यांचा सन्मान अँथोनी फर्नांडिस करतायत. नवीन अण्णा ओ टू कॉम्बॉक्स. येस सर. 45 धावा धावफलकावरती आहेत. 49चा पाठलाग चालू आहे. केतन बॅकफुटला येत असताना कट केलाय. अगदी 2 क्षेत्ररक्षकांमधून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आला. शॉट थर्ड मॅनला जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. 1 धाव केवळ प्राप्त होईल. संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेली मॅच किंग्स 11 विपक्ष प्रशांत दादा सकपाळ, PCMC NB अवध धनकवडी पुणे या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना केवळ 48 बनवण्यात आल्या होत्या. उत्तरार्धा दाखल केतनने चांगली बॅटिंग केली आहे. स्लॉक स्वीप, मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, पिट्टूच्या बॅटमधून चौकार. संपवला प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून येणारा चौकार. स्लॉक स्वीप करत असताना इथे सामना संपवलाय तो अर्थातच प्रशांत दादा सकपाळ, PCMC NB. चला मैदानात कोणी जायचं नाही. मैदानात प्लेयर सगळे बाहेर या. आणि आकाश चिंदारिया टॉस करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचे. सुमित ढेकळे आलेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच देखील कळवा कोण आहे, कारण वेळ कमी आहे आणि 2 मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत. चला प्रेक्षक मैदानात कुणी जाऊ नका. पुढच्या मॅचला काही क्षणात सुरुवात होईल. आकाश चिंदारिया टॉस साठी यायचे. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक ज्याच्या नावावरती पाहायला मिळाली, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट आणि एक 3 डायमेन्शन प्लेयर धीरज सिंग राहिलाय या स्पर्धेतला या मॅचचा